योगिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला साबुदाण्याचे पापड दाखवणार आहे। हे मी उन्हाळ्यात केलेले आहे, वाळवण म्हणताना ते बनवलेले खूप छान असे झालेले आहेत। आता एवढा छोटा पापड आहे, तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यावर केवढा मोठा होतो। थोडं नॉर्मल टाकलेलं बघा, आपले पापड कसे छान फुलत आहे आणि खायला पण तोंडात टाकताच पाणी होतंय। असे छान झालेले आहेत आपले साबुदाण्याचे पापड। पाहू शकता किती छान पापड झालेला आहे। आपण आता साबुदाणे भी बनवून घेणार आहोत। आज चतुर्थी असल्यामुळे फराळ करण्याचं चालू आहे। छोटा पापड आपला बघा केवढा झालेला आहे। किस पण तयार करून घेतलेला आहे। त्याचा पण असं चिवडा बनवते मी घरी। थोडा किस, थोडे साबुदाणे आणि थोडे शेंगदाणे मस्त तळून घ्यायचे, चटणी मीठ टाकून त्याचा चिवडा बनवून घ्यायचा। रेडीमेड चिवडा कसा असतो, काय असतो, आपल्या घरचा केलेला खूपच छान टेस्टी लागतो। बघा तेला टाकताच किती छान फुलतोय आपला केस, तुम्ही बघू शकता। थोडा त्रास होतो उन्हाळ्यात करायला, पण वर्षभर टेन्शन राहत नाही। आणि साबुदाणे कसे करून घेतलेले ते मी सांगेन तुम्हाला। आणि मी घरीच बनवले नायलॉनचे साबुदाणे म्हणतात त्यांना। हे आपले असे साबुदाणे बनवलेले असताना आपण फराळसाठी हेच साबुदाणे गाळणीमध्ये खाली कढईत पाणी ठेवायचं, त्याच्यावर गाळणी ठेवायची, कढईमध्ये पाणी टाकून त्याच्यावर गाळणी ठेवायची आणि हे साबुदाणे असे गाळणीवरती पसरून द्यायचे, झाकण ठेवून द्यायचं। ते थोडेसे कलर बदलले की लगेच त्यांना काढून घ्यायचे, थंड पाण्यात टाकायचे, पाण्यातून उपसायचे आणि उन्हात वाळवायचे। एवढे भारी होता बघा, तुम्हाला तळून दाखवते मी। आपले साबुदाणे खूप छान फुलतात बघा, किती छान झालेले आहे। याचा चिवडा तयार करता येतो आपल्याला बघा। किस मध्ये टाकून घ्यायचंय। म्हणजे आपण रेडीमेड साबुदाणे आणतो ना, ते खूप असे मध्ये कच्चे राहून जातात आणि दातात बसल्यासारखे होतात। हे तरी सुद्धा आता तेलात बघा कसे छान होतात। बघा केवढे झालेले आहे। त्या घरी चिवडा बनवून घेतलेला आहे, किती छान झालेला आहे आपला चिवडा। असंच बनवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी आता शेंगदाणे तळून टाकणार आहे। बघा चकली किती छान करून घेतलेली आहे। आता आपण तळून पाहू किती छान फुलतात। खूपच छान होता आपल्या चकल्या बी, खायला बी भारी लागतात। मी कमी तेलात असतं ते तेल नंतर काहीच कामात येत नाही। तळलेलं तेल आम्हाला जास्त आवडत नाही करताना। बघा तुम्ही पाहू शकता किती भारी झालेले आहे मस्त। बघा आपण किती छान थाळी ताट सजवलेला आहे आणि असं घरच्या घरी बनवलेलं आपण खाऊ शकतो। बाहेरचं रेडीमेड टाकून घेतलेलं आहे। ठेवलेले कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। मी 1 चमचा चटणी घेतलेली, 1 चमचा नमक घेतलेलं आहे आणि हे आपलं दाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं, आणि एवढे साबुदाणे बघू शकता। आता हे तेल लगेच आपण याच्या तेलात टाकायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। थोडं झालं की लगेच आपले साबुदाणे टाकून घ्यायचे आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे। साबुदाण्याची खिचडी झालेली आहे। मी सगळंच ताट रेडी केलेलं आहे फराळासाठी। आपण बसूया, तुम्ही पण या सगळे जेवायला। थँक्यू।